जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला। सदर आढावा आज शनिवार दिनांक 10 मे रोजी दुपारी 1 वाजता घेतला। बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज जिल्हा रुग्णालयाची अचानक येऊन पाहणी करत रुग्णसेवा, वैद्यकीय सुविधा आणि व्यवस्थापनाची सखोल माहिती घेतली। त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांना भेटी देऊन रुग्णांशी आणि कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला। या पाहणी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी ओपीडी, एंडोअर वार्ड, औषध वितरण कक्ष, ऑपरेशन थिएटर, महिला व बालरोग विभाग तसेच प्रयोगशाळा विभागांची तपासणी केली। रुग्णांकडून उपचार, औषधे, स्वच्छता आणि कर्मचारी वर्गांच्या वागणुकीबाबत थेट माहिती घेतली। काही रुग्णांनी समाधान व्यक्त केलं तर काहींनी किरकोळ अडचणी मांडल्या। जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला सूचना दिल्या की प्रत्येक रुग्णाला दर्जेदार सेवा मिळायला हवी। त्यांनी यंत्रणांमध्ये पारदर्शकता, वेळेवर उपचार आणि स्वच्छतेवर भर देण्याचे निर्देश दिले। या पाहणीमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय राऊत, आरएमओ डॉक्टर संतोष शहाणे, बाह्य विभागाचे आरएमओ डॉक्टर लक्ष्मीकांत, डॉक्टर हनुमंत पारखे, मुख्य अधिसेविका रमागिरी, प्राचार्य डॉक्टर सुवर्णा बेद्रे आणि इतर विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते। पाहणीच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी चांगली सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांना शाबासकी दिली। काही विभागामध्ये तातडीने सुधारणा करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या या पाहणीमुळे आरोग्य यंत्रणेत जागरूकता वाढणार असून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या सूचनांचे तात्काळ पालन करण्याचे आश्वासन दिले आहे। आपल्याकडे एएनएम आहे, जीएनएम आहे, एचपी आहे, स्टाफ नर्स, जीएनएम स्टाफ नर्स, एएनएमला आपण इकडे पीएससीला एएनएमचंच प्रमोशन याच्या वरच्या की असतात तसं म्हणजे नाही सध्या क्लोज झालेले तुम्हाला काहीतरी काम करायचं म्हणून सांगत होतो तुम्हाला त्याच्यात आयुष्यासाठी ते आपण दुसरं आपण याच्यावर तर आपलं हॉस्पिटल कॉलेज पण हॉस्टेल तुमच्या 19 प्रकारची बिल्डिंग आहे सर। आपण आता इकडून वर्किंग प्रायव्हेटला सुद्धा देऊ शकतो। हो, प्रायव्हेटला तुमचं आता विद्यार्थी आणि ते जर आपलं सुरू झालं सर, मुंबईमध्ये फक्त जे मध्येच आहे, त्याच्यानंतर आपल्या DSX-मध्ये फर्स्टला आपलं चांगला प्रिपरेशन असणार आहे। आमचे जो विद्यार्थी येणारे म्हणजे मिटिंग डेट असतं ते बाहेरून सुद्धा येतात। हो, आता CET लागू केल्यामुळे